नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 14 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण TCS पॅटर्न आधारित न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती 2024 च्या मित्रांनो परीक्षा संदर्भात काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत। यापूर्वी देखील आपण मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कव्हर केले आहेत। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो। त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहिलेले आहे। तसेच मित्रांनो येत्या आता 19 सप्टेंबर पासून मित्रांनो जी की आपली परीक्षा सुरू होणारी आहे, त्या अनुषंगाने मित्रांनो आपण आता क्रॅश कोर्स देखील आपला एक स्टार्ट केलेला आहे, ज्यामध्ये आपण उर्वरित दिवसांमध्ये जे काही एग्जाम ओरिएंटेड आहे तेच आपण सर्व काही कव्हर करत आहोत, जेणेकरून तुमचा अभ्यास जरी झालेला नसेल तरी मित्रांनो तुम्ही या माध्यमातून तुमचा अभ्यास हा परिपूर्ण मित्रांनो तुम्ही करून घेऊ शकता। मित्रांनो त्याबद्दल देखील आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करू। तत्पूर्वी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग 14 मधील काय आपण पाहूया महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती होते? तर मित्रांनो TCS पॅटर्न आधारित जेवढ्या काही एग्जाम झाल्या आहेत, TCS ने आतापर्यंत वेगवेगळ्या विभागाचे परीक्षा घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये DMR ची परीक्षा आहे, तलाठी भरती आहे, वनरक्षक आहे। त्यामध्ये मित्रांनो जे काही कॉमन क्वेश्चन आहेत किंवा जे काही कॉमन टॉपिक आहे ज्यावर TCS हमखास प्रश्न विचारते ते देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहे। तर त्यामधलाच आपला हा पहिला प्रश्न आहे, जो की आपण पाहत आहोत, जो की 2011 आणि 2001 ची जनगणना मित्रांनो यावर आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये फिक्स प्रश्न येणार म्हणजे येणार मित्रांनो, ते तुम्ही लिहून घ्या। तर याचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 1 चं, जो की प्रश्न पहिला ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 940 महिला प्रति 1000 पुरुष। तर 1000 पुरुषांमागे जे की 940 महिला प्रति होत्या। जे कधीचं आहे हे लिंग गुणोत्तर, तर 2011 च्या जनगणनेनुसार आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला यावर आधारित फिक्स प्रश्न येतच असतो। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2, भारताच्या कोणत्या राज्यात भरतनाट्यम हा प्रमुख नृत्य प्रकार आहे? तर भरतनाट्यम नृत्य प्रकार म्हटलेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ, तमिळनाडू या राज्याचा जो की हा भरतनाट्यम हा प्रमुख नृत्य प्रकार आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आपला, बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यात प्रचलित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की आसाम राज्यामध्ये हा नृत्य प्रकार प्रचलित आहे। तर राज्य आणि त्या राज्यातील काही लोकनृत्य असतील किंवा प्रमुख नृत्य असतील यावर आधारित तुम्हाला देखील परीक्षेमध्ये हा फिक्स प्रश्न तुम्हाला येतो मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पुढील आपला जो की चौथा प्रश्न आहे, 2001 च्या जनगणनेनुसार भारतातील जे की शहरीकरणाचे प्रमाण किती होते? जे की 2001 च्या जनगणनेनुसार म्हटलेलं आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 27.78% एवढं जे आहे जे की शहरीकरणाचं प्रमाण होतं 2011 च्या एक च्या जनगणनेनुसार। तर 2011 च्या जनगणनेमध्ये यामध्ये आहे जे प्रमाण जे की वाढीव झालेलं आहे। तर 2001 च्या जनगणनेनुसार किती आहे? तर 27.78% एवढं जे आहे ते दर्शवण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो तुमचा TCS पॅटर्न आणि DFSL चा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला असेल किंवा तुम्ही अभ्यास केला नसाल तरी मित्रांनो आपल्याकडे 15 दिवसांसाठी शेवटची क्रॅश कोर्स बॅच आहे, ज्यामध्ये मित्रांनो आम्ही तुम्हाला 10 टेस्ट सिरीज देत आहोत, त्यासोबत महत्त्वपूर्ण जे काही एक्झाम ओरिएंटेड नोट्स आहेत ते प्रोव्हाइड करत आहोत। त्यासोबतच तुम्ही सिनियर लॅब, ज्युनियर लॅब्स किंवा मित्रांनो सायंटिफिक असिस्टंट सायबरसाठी जर अप्लाय केला असेल तर त्यासाठी मित्रांनो आपला स्पेशली मित्रांनो टेक्निकल क्वेश्चन बँक देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही मिळवला नसेल किंवा ज्यांना मिळवायचं असेल त्याने मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळवून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियल लिंक मित्रांनो प्रोव्हाइड करण्यात आली आहे, ज्याद्वारे तुम्हाला मित्रांनो परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये आपले 10 टेस्ट हे सरावासाठी, नोट्स हे वाचण्यासाठी, तर टेक्निकल आपला क्वेश्चन बँक जो की तुमचा एक्झाम मध्ये स्कोअर बूस्ट करण्यासाठी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण असणारा असेल आणि ज्यामध्ये परीक्षा जी मित्रांनो सेक्शन वाईज होणार आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सर्व काही सेक्शन वाईज त्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांनी अजूनही मिळवलं नसेल, ज्यांना मित्रांनो या एक्झाम मध्ये चांगले गुण मिळवायचे असेल, त्यांनी आपला हा क्रॅश कोर्स मित्रांनो शेवटच्या दिवसांमधला नक्की मिळवा मित्रांनो। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेलरची लिंक उपलब्ध आहे, व्हॉट्सअप सेलरशी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या। लगेच तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये मित्रांनो तुम्हाला ते मिळणार असेल आणि हा मित्रांनो कोर्स हा पेड आहे, त्यामुळे खूप शिल्लकच विद्यार्थी या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतील मित्रांनो आणि लिमिटेड टाइम करता हा कोर्स असणारा असेल। त्यामुळे जर तुम्हाला अभ्यासक्रम कव्हर करायचा असेल तर नक्की आपला क्रॅश कोर्स हा मिळवून घ्या मित्रांनो, ज्यामध्ये ऑल ओव्हर आपण सर्व काही सब्जेक्ट्स इन्क्लूड केलेले आहेत। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5 असला आहे पुढील म्हणीचा अर्थ सांगा। पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीचा जो आहे आपल्याला थोडक्यामध्ये अर्थ सांगायचा आहे, जो की मराठी ग्रामर मधला हा प्रश्न आहे।
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की थोड्या मोबदल्यात काम चोपून करून घेणे, त्याला जे आहे पयदक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा असं म्हटलेलं आहे. त्यानंतरचा 6वा प्रश्न आपला पुढील, भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर राजीनामा म्हटलेला आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ड, उपराष्ट्रपती यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द करतात राष्ट्रपती हे. त्यानंतरचा 7वा प्रश्न, खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. वाट लावणे, तर अर्थ ओळखा म्हटलेल्या ठिकाणी वाट लावण्याचा अर्थ काय होतो? तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ब, जे की नाश करणे असा होतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 8 असा आहे, भारताची पहिली नियमित जनगणना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर प्रश्न 8वा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1881 साली जे की पहिली नियमित जनगणना सुरू झाली. 1881 हे वर्ष आहे, लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न 9वा, माहिती स्वातंत्र्य हे विधेयक कधी पारित झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, 2002 साली जे आहे जे की माहिती स्वातंत्र्य हे विधेयक पारित झाले. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, सेल म्हणजेच की पेशी हा शब्द सर्वप्रथम कोणत्या इंग्रज शास्त्रज्ञाने वापरला होता? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने जे आहे जे की सेल म्हणजेच की पेशी हा शब्द वापरलेला होता. आणि हे सर्व प्रश्न आपण आपल्या टेक्निकलमध्ये देखील कव्हर केलेला आहे. त्यामुळे टेक्निकल हा तुमच्या 40 प्रश्नांचे 80 गुण मिळवून देण्यासाठी अतिशय इफेक्टिव्ह आहे. तर तुम्ही तो घेतला नसेल तर लगेच मित्रांनो मिळवून घ्या. तुम्हाला नॉन टेक्निकल नाही, फक्त टेक्निकल हवा असेल तुम्ही ते देखील परचेस करू शकता मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11 आपला असा आहे पुढील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे त्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की पाक्षिक असं जे आहे त्याला म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12 आपला, खालीलपैकी कोणास संगणकाचे जनक असे संबोधले जाते? तर हा प्रश्न मित्रांनो आपला क्वेश्चन फॉर यू मधला आहे. जर तुमचा अभ्यास परिपूर्ण झाला असेल, जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. अन्यथा आपण या प्रश्नाचा उत्तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण देऊ. तर ऑप्शन पाहू शकता, यामध्ये पहिला ऑप्शन आहे ब्लेज पास्कल, ब आहे टिम्स बर्नर्ली, आणि क आहे बिल गेट्स, आणि ड आहे चार्ल्स बॉबेज. जर संगणकाचा शोध कोणी लावलेला आहे किंवा त्याचे जनक कोण आहे ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 13वा, पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक द्या आणि सोने घ्या ही योजना कोठे सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर अ, जम्मू आणि काश्मीरमध्ये. त्यानंतरचा 14वा प्रश्न, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, चार्ल्स डार्विन यांनी जे आहे जे की मांडलेला आहे. त्यानंतरचा 15वा प्रश्न, खालीलपैकी कोणते भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, इंदिरा पॉइंट हे आहे दक्षिणेकडील टोक. त्यानंतरचा 16वा प्रश्न आपला, भारत छोडो आंदोलनाच्या कालावधीत खालीलपैकी कोण हे ब्रिटनचे पंतप्रधान होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की विन्स्टन चर्चिल हे जे आहे जे की ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्यानंतरचा 17वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये कशाबाबत चर्चा करण्यात आली आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की मूलभूत कर्तव्य या संदर्भात जे आहे जे की अनुच्छेद 51A मध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप 17 क्वेश्चन्स पाहिले आहे, ज्यामध्ये आपला क्वेश्चन फॉर यू मधला देखील क्वेश्चन आपण इन्क्लूड केलेला आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्या कोणी आपल्या विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणीचं जर TCS पॅटर्न आधारित त्यांना आपला DFSLचा परिपूर्ण क्रॅक क्लास हवा असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो लगेचच्या लगेच मिळवून घ्या. मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून आपण सर्व काही त्यामध्ये कव्हर केलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सरावासाठी, नोट्स वाचण्यासाठी आणि MCQ क्वेश्चन बँक हा मित्रांनो प्रश्नांचं आकलन करण्यासाठी व सोडण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही हा कोर्स मिळवलात किंवा तुम्ही याचा जरी अभ्यास केला तरी मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मित्रांनो बुक्स मिळवण्याची गरज नाही किंवा इतर तुम्हाला कोणतेही परचेस करण्याची गरज पडणार नाही. सर्व काही आपण एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर मिळवायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो याहून आपण अधिक इम्पॉर्टंट क्वेश्चन कव्हर करणार आहोत, कारण का शेवटच्या दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.